नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील दादा कदम हे विजयी झाले आहेत. त्यांनी 301 मतांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभयसिंह जगताप यांचा पराभव केलेला आहे. एकूणच जिल्हा परिषद राड्याच्या प्रकरणाचे पडसाद निश्चितप्रमाणे या सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीत उमटणार का या प्रश्नाचं उत्तर या मतफुटीने मिळालेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या दोघांनीही खरं तर महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणानं उभे राहण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगानं आघाडी धर्म पाळा असा आदेश काढला असताना देखील नेमक्या पद्धतीनं कोणाच्या माध्यमातून ही मतं अभयसिंह जगतापांच्या पारड्यात पडली हे शोधणं निश्चितच गरजेचं बनलेलं आहे. राज्यामध्ये महायुती अभेद्य राहिल्याचं चित्र दिसून येत असताना नाशिक वगळता सर्वत्रच महायुतीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा सोपडा साफ केल्याचं चित्र आहे. सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि एकूणच भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्रित मिळून केलेल्या नियोजनाचं खरं तर हे परिपाक आहे असं म्हणायला निश्चितच वाव आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी धैर्यशील कदमांच्या समोर कडवं आव्हान उभं केलं होतं. त्यांनी 292 मतांपर्यंत मजल मारत निश्चितच महायुतीमध्ये आपला करिश्मा दाखवून दिलेला आहे.